स्वागत आहे तुमचं रुपालीज रेसिपीजमध्ये। तर आज आपण मशरूम मटर मसाला बनवणार आहोत। तर त्यासाठी मी घेतला आहे, हे मी बाजारातनं एक 250 ग्राम मशरूम आणले आहेत। हे फ्रेश आहेत। नंतर मी याला कसे धुवायचे याला सांगेन मी। तर आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी, मसाला बनवण्यासाठी जे लागणारे साहित्य आहे ते मी अगोदर सांगणार आहे, नंतर बाकीचे जे साहित्य लागेल ते सांगेन मी। तर त्यासाठी मी कोथिंबीर घेतली आहे, नंतर 2 टोमॅटो घेतले आहेत। त्याला मी मोठे मोठे कट केला आहे, कारण याला आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहे, याची पेस्ट बनवायची आहे मिक्सरमध्ये। नंतर अद्रक लसूण मी एक 2 ते 3 बारीक असे अद्रकचे तुकडे घेतले आहेत। एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, आणि एक मोठा कांदा तो पण कट केला आहे, आणि एक 8 ते 10 काजू घेतले आहेत, त्याचे तुकडे केले आहेत। तर या सगळ्यांना आपल्याला मिक्सरमध्ये याची पेस्ट बनवायची आहे, म्हणजे आपल्याला मसाला बनवायचा आहे याचा अगोदर। तर त्यासाठी मी काजू, ते पूर्ण कांदा हे सगळं एकत्र करून मी याची एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेणार आहे। तर आपली ही पेस्ट हे बनवून झाली आहे, बघू शकता तुम्ही, एकदम बारीक अशी मी वाटून घेतला आहे। त्यानंतर आता आपण मशरूम कसे धुवायचे ते बघूया। तर मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे, त्याला थोडंसं मी गरम करणार आहे। आपल्याला मशरूम हे थोडंसं गरम पाण्याने धुवून घ्यायचं आहे। आणि नंतर त्यासाठी मी भाजीसाठी जे घेतलेलं साहित्य आहे ते सांगते मी। तर यामध्ये मी छोटे 2 तेजपत्ते घेतले आहेत, छोटे आहेत। त्यानंतर दालचिनीचे तुकडे आहेत छोटे 2-3 विलायची, 2 विलायची आणि 3 लवंग घेतले आहेत। त्यानंतर मीठ चवीनुसार, गरम मसाला, हळद आणि लाल तिखट। त्यानंतर मटर घेतले आहेत मी। मटर हे एक 200 ग्राम मटर असतील अंदाजे, आणि मशरूम आहे ते 250 ग्राम आहे। आता हे हिवाळ्या थंडीच्या दिवसामध्ये मशरूम बाजारामध्ये जास्त प्रमाणात येतात विकायला, आणि फ्रेश पण भेटतात। याला आपण अगोदर काढून घेऊया। मशरूम अगोदर स्वच्छ धुवून त्याला कसं कट करायचं ते पण सांगते मी। आपलं पाणी गरम झालं आहे, तर हे गरम पाण्यातच टाकूया। पाणी हे आपल्याला हाताने धुता येईल अशा प्रकारेच गरम करा, जास्त पण नाही। एक धुवून मी साईडला करते। मशरूम हे घेते वेळेस आपले फ्रेश आहेत का नाही ते कसं ओळखायचं? जे मशरूम एकदम व्हाईट असतात, पांढरे असतात, ते एकदम फ्रेश असतात, आणि ते थोडेसे लालसर वगैरे असेल तर ते फ्रेश नसतात। त्याच्यामुळे घेते वेळेस ते
थोडंसं बघून घ्यायचं. धुल्यानंतर थोडासा कलर चेंज झाला आहे आपल्या मशरूमचा. तर आपले हे मशरूम धुवून झाले आहे. त्यानंतर आता याला कट करायचं. तर हे मी थोडेसे वरच्या बाजूचेच थोडेसे देठ काढणार आहे याची, जास्त नाही. अशा प्रकारे. आणि याला याचे 4 भाग केला आहे मी. एका मशरूम मध्ये 4 भाग. जास्तही बारीक, तुम्हाला जसं हवा असेल बारीक मोठं तशा प्रकारे तुम्ही कट करू शकता. पण मी जास्त बारीक मी नाही करत. अशा प्रकारे आपण सर्व मशरूम कट करून घेऊया. तर आपले हे मशरूम कट करून झाले आहेत. त्यानंतर आपण भाजी करायला घेऊया. आता मी गॅस ऑन करून कढई ठेवते गरम करायला. कढई गरम होऊ देऊ छान अशी. तर मी ही भाजी मोहरीच्या तेलामध्ये बनवणार आहे. तुम्हाला हवा असेल तुम्ही दुसरं कोणतंही तेल यूज करू शकतात, वापरू शकतात. बटरचा पण वापर करू शकतात तुम्ही. तेल गरम होऊ देऊ. तर आपलं तेल गरम झालं आहे. यामध्ये 1 पाव चमचा जिरे घालूया. त्यानंतर हे खडे मसाले, आता आपण जे मसाला वाटून घेतला होता ग्रेव्हीसाठी तो घालूया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायला. आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता ॲडजस्ट करून घेऊया. आणि याला थोडंसं झाकून याला तेल सुटेपर्यंत आपण याला ठेवूया. तर आपल्या मसाल्याला छान असं तेल पण सुटलं आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर यामध्ये आपण
आपले जे लाल तिखट वगैरे ते टाकूया आपण. लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि छान असं मिक्स करूया. त्यानंतर यामध्ये थोडंसं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं बॅडगी मिरची टाकू शकता. छान असा आपला हा मसाला फ्राय झाला आहे. तेल सुटलं आहे छान असं. त्यानंतर यामध्ये आता आपण जे आपले मटर आहे ते मटर घालणार आहे मी. आणि याला एक 5 ते 10 मिनिटं याला वाफवून घेणार आहे मटरला, जेणेकरून ते मऊ होईल. एक 5 ते 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. तर आपले 5 ते 10 मिनिट झाले आहे. बघू शकता तुम्ही भाजीला आपल्या कलर पण छान आला आहे. तेल पण किती छान असं सुटलं आहे. आणि आपले मटर पण सॉफ्ट झाले आहेत. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ठेवा. त्यानंतर यामध्ये आता आपण मशरूम घालूया. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. तर यामध्ये आपण आता थोडंसं पाणी घालूया. हे पाणी हे गरम करून घेतलं आहे. तुम्हाला जशा प्रकारे ग्रेव्ही हवी असेल त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. थोडंसं आणखीन पाणी यामध्ये ॲड करणार आहे, कारण आपले एक अजून 5 ते 10 मिनिटं आपल्याला भाजी बारीक गॅस करून वाफवून घ्यायची आहे. म्हणजे जे आपलं मशरूम आहे ते थोडंसं सॉफ्ट होतील त्यामुळे, आणि आपलं पाण्याचं प्रमाण पण यामधलं कमी होईल. तर मी अशा प्रकारे ठेवलं आहे. त्यावरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं आपण आणखीन ठेवूया. तर आपले 10 मिनिटं तर झाले आहेत. बघू शकता मी पाणी घातलं होतं ते आता 10 मिनिटामध्ये इतक्या प्रमाणात पाणी आपलं कमी झालं आहे. आणि ही ग्रेव्ही अशी छान अशी मीडियम प्रकारची ग्रेव्ही आपली तयार झाली आहे. आपण याला चपातीसोबत गरम गरम नानसोबत भातासोबत आपण याला खाऊ शकतो. तर याला गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर, तर आपले हे मशरूम मटर मसाला तयार झाला आहे. तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग अशाच भेटू नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद फ्रेंड्स. बाय बाय. टेक केअर.